नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आर्विडे अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बॉम्बे हायकोर्ट लिपिक या पदासाठी बघा लागणारे काही महत्त्वपूर्ण प्रश्न घेतलेले आहेत। विद्यार्थी मित्रांनो, बघा हे सर्व प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला पहा, विच इज द लॉन्गेस्ट रिव्हर इन राजस्थान। बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे। राजस्थान या राज्यामधली सर्वाधिक लांबीची नदी खालीलपैकी कोणती नदी आहे? तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक बी राहील विद्यार्थी मित्रांनो, चंबळ ही नदी पहा राजस्थान या राज्यामधली सर्वाधिक लांबीची या ठिकाणी नदी आहे। प्रश्न क्रमांक दुसरा पहा, व्हॉट इज द लार्जेस्ट ओशन ऑन द अर्थ। बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे। पृथ्वीवरचा सर्वात या ठिकाणी मोठा महासागर खालीलपैकी कोणता महासागर आहे? बघा, सर्वांच्या ठिकाणी योग्य उत्तर आलेलं असेल विद्यार्थी मित्रांनो, पॅसिफिक महासागर बघा या ठिकाणी पृथ्वीवरचा ठिकाणी सर्वात मोठा महासागर आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, व्हॉट इज द कॅपिटल सिटी ऑफ जपान। बघा, महत्त्वपूर्ण आणि सोपा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, जपान या देशाची राजधानी खालीलपैकी कोणती आहे? बघा, सर्वांनी बघा योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे। तर टोकियो विद्यार्थी मित्रांनो जपान या देशाची राजधानी आहे। प्रश्न क्रमांक चौथा बघा, विच इज द हायेस्ट माउंटन पीक इन इंडिया। बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे। बघा, भारतामधलं सर्वात या ठिकाणी उंचावरचं शिखर खालीलपैकी कोणतं शिखर आहे? तर कांचनगंगा विद्यार्थी मित्रांनो इज द हायेस्ट माउंटन पीक इन इंडिया। ऑप्शन क्रमांक सी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पाचवा पहा, सहारा डेझर्ट इज लोकेटेड इन विच ऑफ द फॉलोइंग कंट्री। बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे। मागील परीक्षामध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे। सहारा डेझर्ट म्हणजेच सहारा हे वाळवंट खालीलपैकी कोणत्या देशामधलं वाळवंट आहे? तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक बी राहील, नॉर्थ आफ्रिका म्हणजेच उत्तर आफ्रिकेमध्ये विद्यार्थी मित्रांनो सहारा या ठिकाणी हे वाळवंट आहे। प्रश्न क्रमांक 6 पहा, द स्टडी ऑफ फ्रूट्स इज कॉल्ड। बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे। फळांचा अभ्यास बघा करणाऱ्या शास्त्राला खालीलपैकी काय म्हणतात? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, स्टडी ऑफ फ्रूट्स इज बघा कॉल्ड ॲज पोमोलॉजी। बघा, पोमोलॉजी या शास्त्रामध्ये फळांचा अभ्यास केला जातो। प्रश्न क्रमांक 7 बघा, हु रोट द प्ले रोमिओ अँड ज्युलियट। बघा, मागील परीक्षामध्ये प्रश्न विचारण्यात आला होता, हु रोट द प्ले रोमिओ अँड ज्युलियट। बघा, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 राहील, विल्यम शेक्सपियर। बघा, ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 8 बघा, विच इज द लॉंगेस्ट रिव्हर इन द वर्ल्ड। जगामधली सर्वाधिक या ठिकाणी लांबीची नदी खालीलपैकी कोणती नदी आहे? विद्यार्थी मित्रांनो, सर्वांनी उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा आहे। द नाईल विद्यार्थी मित्रांनो, नाईल बघा ही जगामधली सर्वाधिक लांबीची या ठिकाणी नदी आहे। प्रश्न क्रमांक 9, विच प्लॅनेट इज नोन ॲज रेड प्लॅनेट। बघा, लाल ग्रह विद्यार्थी मित्रांनो खालीलपैकी कोणत्या ग्रहाला लाल ग्रह असे म्हणतात? बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे। विच प्लॅनेट इज नोन ॲज रेड प्लॅनेट। बघा, सर्वांच्या या ठिकाणी योग्य उत्तर आलेलं असेल, द मार्स म्हणजेच बघा मंगळ या ग्रहाला या ठिकाणी रेड प्लॅनेट या ठिकाणी म्हटले जाते। प्रश्न क्रमांक 10 बघा, व्हॉट इज द हार्डेस्ट नॅचरल सबस्टन्स ऑन द अर्थ। बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे। मागील परीक्षामध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे। सर्वात बघा कठीण वस्तू बघा खालीलपैकी कोणती वस्तू असते? तर डायमंड विद्यार्थी मित्रांनो म्हणजेच हिरा बघा या ठिकाणी सर्वात या ठिकाणी हार्ड या ठिकाणी वस्तू असते। विद्यार्थी मित्रांनो, बघा आपल्याकडे बॉम्बे हायकोर्ट बघा लिपिक या बघा पदासाठी लागणारे आपल्याकडे असेच या ठिकाणी 4000 बघा प्रश्नाचा आपल्याकडे एक महत्त्वपूर्ण PDF आहे विद्यार्थी मित्रांनो। त्यामध्ये बघा आपण असेच महत्त्वपूर्ण प्रश्न टाकलेले आहेत। बघा, आता परीक्षेला कमी वेळ आहे। ज्यांना कोणाला बघा या ठिकाणी हे महत्त्वपूर्ण प्रश्नाचं PDF पाहिजे असेल तर 9922 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 199 फोन पे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचंय। बघा, तुम्हाला हे महत्त्वपूर्ण प्रश्नांची PDF एका मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर पाठवले जातील। बघा, याच्यामध्ये हे सर्व प्रश्न पहा खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, याचा बघा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, विच मुवमेंट्स वॉज लॉन्च्ड। बघा 1942 मध्ये खालीलपैकी कोणत्या प्रकारची बघा चळवळ महात्मा गांधी बघा यांच्याद्वारा चालवली गेली होती?
बघा महत्वपूर्ण प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक सी राहील सन 1942 मध्ये चले जाओ क्वाइट इंडिया मुवमेंट. ऑप्शन क्रमांक सी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, एमर्जन्सी वॉज डिक्लेअर्ड इन इंडिया विच ऑफ द फॉलोइंग इयर. बघा महत्वपूर्ण प्रश्न आहे. आणीबाणी बघा खालीलपैकी कोणत्या वर्षी बघा घोषित करण्यात आली होती. भारतामध्ये विचारले आणीबाणी कोणत्या वर्षी बघा घोषित करण्यात आली होती. बघा सन 1975 या वर्षी बघा भारतामध्ये आणीबाणी जाहीर करण्यात आली होती. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, हु वॉज द फाउंडर ऑफ आर्य समाज. बघा महत्वपूर्ण प्रश्न आहे. मागील परीक्षामध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे. आर्य बघा समाजाची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती. विद्यार्थी मित्रांनो सर्वांनी उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा आहे. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बी राहील स्वामी दयानंद बघा सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना त्यांनी केली होती. प्रश्न क्रमांक 14 बघा, विच फ्रीडम फायटर इज कॉल्ड लोकमान्य. बघा लोकमान्य बघा असे खालीलपैकी कोणाला म्हणतात. बघा महत्वपूर्ण आणि सोपा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, लोकमान्य असे खालीलपैकी कोणाला म्हणतात. तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक सी राहील बाळ गंगाधर बघा टिळक यांना लोकमान्य बघा या नावाने त्यांना ओळखले जाते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, हु इस्टॅब्लिश्ड द रामकृष्ण मिशन. बघा महत्वपूर्ण प्रश्न आहे. रामकृष्ण मिशन या संस्थेची स्थापना बघा खालीलपैकी कोणी केली होती. त्या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 1 राहील स्वामी विवेकानंदांनी केली होती. ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, हु गेव द स्लोगन इन्कलाफ जिंदाबाद. इन्कलाफ जिंदाबाद हा नारा खालीलपैकी कोणी दिलेला नारा आहे. बघा महत्वपूर्ण प्रश्न आहे. तर भगत सिंग यांनी बघा इन्कलाफ जिंदाबाद त्यांनी बघा दिलेला हा नारा आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, हु फाउंडेड बघा प्रार्थना समाज. प्रार्थना समाजाची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती. बघा महत्वपूर्ण प्रश्न आहे. हु फाउंडेड द प्रार्थना समाज. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील MG रानडे यांनी बघा प्रार्थना समाजाची स्थापना त्यांनी केली होती. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सत्यशोधक समाज वॉज फाउंडेड बाय. सत्यशोधक समाजाची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती. बघा महत्वपूर्ण आणि सोपा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाज बघा त्यांनी स्थापना ही केली होती. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, राजाराम मोहन राय इज असोसिएटेड विथ विच ॲबॉलिशन ऑफ. बघा महत्वपूर्ण प्रश्न आहे. राजाराम मोहन रॉय इज असोसिएटेड विथ द ॲबॉलिशन ऑफ बघा सती सिस्टीम. ऑप्शन क्रमांक सी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, विच इज द लॉंगेस्ट रिव्हर इन महाराष्ट्र. महाराष्ट्र राज्यामधली सर्वाधिक लांबीची नदी बघा खालीलपैकी कोणती नदी आहे. बघा गोदावरी ही नदी महाराष्ट्र राज्यामधली सर्वाधिक लांबीची या ठिकाणी नदी आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, विच डिस्ट्रिक्ट इन महाराष्ट्र रिसीव्ह द हायेस्ट रेनफॉल. महाराष्ट्र राज्यामध्ये विचारले कोणत्या एका बघा जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त पाऊस पडतो. बघा सिंधुदुर्ग बघा या जिल्ह्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो सर्वात या ठिकाणी अधिक पाऊस पडतो. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, विच माउंटेन रेंज इज नोन ॲज वेस्टर्न घाट. बघा विच माउंटेन रेंज इज नोन ॲज वेस्टर्न घाट. बघा खालीलपैकी कोणत्या पर्वत रांगेला पश्चिम घाट असे म्हणतात. बघा महत्वपूर्ण आणि सोपा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, पश्चिम घाट खालीलपैकी कोणत्या बघा पर्वत रांगेला म्हणतात. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक सी राहील सह्याद्री. बघा या पर्वत रांगेला बघा प्रामुख्याने वेस्टर्न घाट या ठिकाणी असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, द कॅपिटल ऑफ हिमाचल प्रदेश. बघा हिमाचल प्रदेश या राज्याची राजधानी खालीलपैकी कोणती आहे. द कॅपिटल ऑफ हिमाचल प्रदेश स्टेट. बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी डी राहील शिमला इज द कॅपिटल सिटी ऑफ हिमाचल प्रदेश. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, नॅशनल सायन्स डे इज सेलिब्रेटेड ऑन. बघा महत्वपूर्ण प्रश्न आहे. राष्ट्रीय विज्ञान दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी बघा साजरा करण्यात येतो. राष्ट्रीय विज्ञान दिवस 28 फेब्रुवारी म्हणजेच ऑप्शन क्रमांक बी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, इंटरनॅशनल वुमन्स डे इज सेलिब्रेटेड ऑन. आंतरराष्ट्रीय महिला दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो. आंतरराष्ट्रीय महिला दिवस तर 8 मार्च. ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, नॅशनल एज्युकेशन डे इज ऑब्झर्व्ड ऑन. बघा नॅशनल एज्युकेशन डे म्हणजे राष्ट्रीय शिक्षण दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो. बघा महत्वपूर्ण प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, राष्ट्रीय शिक्षण दिवस 11 नोव्हेंबर. ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, विच रिव्हर्स
ओरिजिनेट्स फ्रॉम अमरकंटक. बघा अमरकंटक या ठिकाणाहून कोणती नदी ही उगम पावते. बघा महत्वपूर्ण प्रश्न आहे, सर्वांनी उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा आहे. अमरकंटक या ठिकाणावरून कोणती नदी ही उगम पावते. तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 1 राहील नर्मदा ही नदी पहा अमरकंटक या ठिकाणाहून उगम पावणारी नदी आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, विच स्टेट इज नोन ॲज लँड ऑफ 5 रिव्हर्स. बघा महत्वपूर्ण प्रश्न आहे, विच स्टेट इज नोन ॲज लँड ऑफ 5 रिव्हर्स. बघा सर्वांच्या ठिकाणी योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी यायला पाहिजे. पंजाब स्टेट इज नोन ॲज द लँड ऑफ 5 रिव्हर्स. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सुंदरबन इज फेमस फॉर विच टाईप ऑफ फॉरेस्ट. बघा महत्वपूर्ण प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, सुंदरबन इज फेमस फॉर विच टाईप ऑफ फॉरेस्ट. बघा सुंदरबन बघा हे या वनामध्ये पुढीलपैकी कोणत्या प्रकारच्या या ठिकाणी वनांसाठी प्रसिद्ध आहे. सुंदरबन बघा मॅग्रीव बघा वने ऑप्शन क्रमांक बी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, द दांडी मार्च वॉज लीड बाय महात्मा गांधीजी विच ऑफ द फॉलोइंग इयर. बघा दांडी मार्चला बघा सुरुवात खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आली होती. दांडी मार्च बघा सन 1930 या वर्षी विद्यार्थी मित्रांनो दांडी मार्चला बघा प्रारंभ हा झाला होता. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, विच इन्सिडेंट लीड टू सस्पेन्शन ऑफ द नॉन कॉर्पोरेशन मुवमेंट. बघा महत्वपूर्ण प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, विच इन्सिडेंट लीड टू द सस्पेन्शन ऑफ नॉन कॉर्पोरेशन मुवमेंट. त्याचं उत्तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 राहील चौरी चौरा इन्सिडेंट. ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, हु वॉज द फर्स्ट वुमन गव्हर्नर ऑफ अन इंडियन स्टेट. बघा महत्वपूर्ण प्रश्न आहे, भारतामधील बघा कोणत्या एका बघा राज्यांची या ठिकाणी पहिली महिला राज्यपाल होती. बघा हु वॉज द फर्स्ट वुमन गव्हर्नर ऑफ अन इंडियन स्टेट. बघा पहिली महिला बघा राज्यपाल विद्यार्थी मित्रांनो सरोजिनी नायडू. ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, हु रोट द गीतांजली. गीतांजली बघा या नावाचं पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेलं पुस्तक आहे. बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी डी राहील रवींद्रनाथ बघा टागोरांनी गीतांजली या नावाचं पुस्तक त्यांनी लिहिलेलं पुस्तक आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सुभाषचंद्र बोस इज अ फॉर्म विच आर्मी. सुभाषचंद्र बोस यांनी खालीलपैकी कोणते बघा त्यांनी बघा खालीलपैकी कशाची स्थापना केली होती. सुभाषचंद्र बोस यांनी खालीलपैकी कशाची स्थापना त्यांनी केली होती. बघा महत्वपूर्ण प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, कोणत्या आर्मीची स्थापना सुभाषचंद्र बोस यांनी केली होती. तर आझाद हिंद फौज यांची बघा स्थापना विद्यार्थी मित्रांनो सुभाषचंद्र बोस यांनी केली होती. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, विच लीडर इज असोसिएटेड विथ द फ्रेज स्वराज्य इज माय बर्थ राईट. बघा स्वराज्य इज माय बर्थ राईट बघा असे खालीलपैकी कोणी म्हटले होते. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक सी राहील बाल गंगाधर टिळक. ऑप्शन क्रमांक सी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, हु वॉज कॉल्ड आयर्न मॅन ऑफ इंडिया. बघा आयर्न मॅन ऑफ इंडिया बघा असे खालीलपैकी कोणाला म्हणतात. बघा सरदार वल्लभभाई पटेल यांना विद्यार्थी मित्रांनो आयर्न मॅन ऑफ इंडिया असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 16 बघा, विच रिफॉर्मर इस्टॅब्लिश्ड द विंडो रिमॅरेज असोसिएशन. बघा महत्वपूर्ण प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, विच रिफॉर्मर बघा खालीलपैकी कोणत्या समाज सुधारकांनी विद्यार्थी मित्रांनो द विंडो रिमॅरेज असोसिएशन यांची स्थापना केली होती. बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बी राहील ईश्वरचंद्र विद्यासागर बघा त्यांनी स्थापना ही केली होती. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, हु फाउंडेड द डेक्कन एज्युकेशन सोसायटी. डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती. बघा बाल गंगाधर टिळक यांनी पहा डेक्कन एज्युकेशन सोसायटी त्यांनी स्थापना ही केली होती. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, विच रिफॉर्मर एम्फेसाइज्ड ऑन फिमेल एज्युकेशन सिस्टीम इन महाराष्ट्र. विच रिफॉर्मर एम्फेसाइज्ड ऑन फिमेल एज्युकेशन इन महाराष्ट्र. बघा महाराष्ट्र राज्यामध्ये विचारले विद्यार्थी मित्रांनो स्त्री शिक्षण बघा खालीलपैकी कोणी सुरू केले होते. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील महात्मा ज्योतिबा फुले या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढे, रामकृष्ण मिशन वॉज एम्ड टू प्रमोट. बघा रामकृष्ण मिशन बघा या संस्थेचं बघा ध्येय खालीलपैकी काय होते. रामकृष्ण मिशन बघा या ठिकाणी ध्येय काय होते. बघा स्पिरिच्युअल अँड सोशल अपलिफ्ट. बघा ऑप्शन क्रमांक सी या ठिकाणी आपले योग्य उत्तर आहे स्पिरिच्युअल अँड सोशल अपलिफ्टमेंट.
प्रश्न क्रमांक पुढचा बघा, विच रिव्हर इज कन्स्ट्रक्टेड ऑन द गोदावरी रिव्हर इन महाराष्ट्र. बघा गोदावरी नदीवर विद्यार्थी मित्रांनो खालीलपैकी कोणतं धरण या ठिकाणी बांधण्यात आलेलं धरण आहे. बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी डी राहील विद्यार्थी मित्रांनो, विष्णुपुरी इज अ डॅम इज अ बिल्ट ऑन गोदावरी रिव्हर इन महाराष्ट्र इन नांदेड डिस्ट्रिक्ट. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, पेंच नॅशनल पार्क विच पार्ट ऑफ महाराष्ट्र. बघा पेंच हे राष्ट्रीय उद्यान बघा खालीलपैकी कोणत्या भागामध्ये आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 विदर्भ रिजन, ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, विच सिटी इज नोन ॲज पिंक सिटी ऑफ इंडिया. बघा गुलाबी शहर कोणत्या शहराला म्हणतात, तर जयपूर इज अ पिंक सिटी ऑफ इंडिया. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, वर्ल्ड हेल्थ डे. बघा जागतिक आरोग्य दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो. जागतिक आरोग्य दिन 7 एप्रिल बघा विद्यार्थी मित्रांनो जागतिक वर्ल्ड हेल्थ डे असतो. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, नॅशनल युथ डे इज अ सेलिब्रेटेड ऑन द बर्थ ॲनिव्हर्सरी ऑफ. बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, नॅशनल युथ डे म्हणजे राष्ट्रीय युवा दिवस खालीलपैकी कोणाच्या जयंतीच्या निमित्ताने बघा साजरा करण्यात येतो. तर स्वामी विवेकानंद ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, वर्ल्ड वॉटर डे. बघा जागतिक बघा पाणी दिवस खालीलपैकी कोणत्या एका दिवशी असतो. वर्ल्ड वॉटर डे बघा 22 मार्च बघा या दिवशी विद्यार्थी मित्रांनो जागतिक जल दिन असतो. प्रश्न क्रमांक पुढचा, इंटरनॅशनल लेबर डे सेलिब्रेटेड ऑन. बघा आंतरराष्ट्रीय बघा कामगार दिन केव्हा असतो आपल्याकडे, तर 1 मे बघा या दिवशी विद्यार्थी मित्रांनो इंटरनॅशनल लेबर डे असतो. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, द आयडेंटिफाय द पार्ट ऑफ द स्पीच अंडरलाईन द वर्ड. सी सडनली फिनिश्ड हर होमवर्क. बघा या ठिकाणी सडनली या ठिकाणी बघा अंडरलाईन या ठिकाणी केलेला एक शब्द आहे, या शब्दाची जात आपल्याला ओळखायची आहे. सडनली बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी सी राहील, ॲडवर्ब या ठिकाणी सडनली या ठिकाणी शब्दाची जात राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, चूज द पार्ट ऑफ द स्पीच ऑफ द वर्ड ब्युटी. हर ब्युटी इज ॲडमिरेबल. बघा ब्युटी या ठिकाणी शब्द विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी शब्दाची जात आपल्याला सांगायची ब्युटी. बघा ब्युटी इज अ नाउन, ऑप्शन क्रमांक बी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, आयडेंटिफाय द पार्ट ऑफ द स्पेस चिल्ड्रन प्लेड इन द गार्डन. बघा या ठिकाणी प्लेड अंडरलाईन केलेला शब्द आहे, तर तो कोणत्या जातीचा शब्द आहे प्लेड. विद्यार्थी मित्रांनो वर्ब, ऑप्शन क्रमांक बी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक सी इज द करेक्ट पार्ट ऑफ द स्पीच ऑफ द वर्ड ऑनेस्ट. बघा विद्यार्थी मित्रांनो ऑनेस्ट बघा हे पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं पार्ट ऑफ द स्पीच आहे ऑनेस्ट. पुढचा बघा, चूज द करेक्ट पार्ट ऑफ द स्पीच. या ठिकाणी बघा विथ या ठिकाणी अशा प्रकारचा एक शब्द आहे, तर विथ बघा हे खालीलपैकी काय आहे. ही केम विथ इज अ ब्रदर. बघा विथ काय आहे विद्यार्थी मित्रांनो, कंजक्शन आहे, प्रिपोजिशन आहे, ॲडजेक्टिव्ह आहे, वर्ब आहे, तर विथ इज अ प्रिपोजिशन. बघा ऑप्शन क्रमांक बी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक बघा, चूज द सिनॉनिमस ऑफ द वर्ड ॲडव्हान्स्ड. बघा ॲडव्हान्स बघा अशा प्रकारचा एक शब्द आहे, समानार्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे. ॲडव्हान्स म्हणजे या ठिकाणी बघा डेव्हलप्ड, ऑप्शन क्रमांक डी या ठिकाणी ॲडव्हान्स या ठिकाणी या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, चूज द सिनॉनिमस ऑफ द वर्ड ॲन्सेंट. बघा ॲन्सेंट या ठिकाणी म्हणजेच या ठिकाणी प्राचीन, प्राचीन या ठिकाणी या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे ॲन्सेंट. तर ओल्ड या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो योग्य समानार्थी शब्द राहील. प्रश्न क्रमांक चूज द सिनॉनिमस ऑफ द वर्ड ब्लँक. बघा ब्लँकचा समानार्थी शब्द काय होईल, एम्प्टी. ऑप्शन क्रमांक बी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, चूज द अँटोनिमस ऑफ द वर्ड डिवाइड. विरुद्ध अर्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे. डिवाइड म्हणजे विभागलेला, डिवाइड करणे. बघायचं या ठिकाणी विरुद्ध शब्द काय होईल, तर युनायटेड, एकत्र असलेले. ऑप्शन क्रमांक डी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, चूज द अँटोनिमस ऑफ द वर्ड चीफ. बघा चीफ म्हणजे स्वस्त असतो, तर चीफच्या विरुद्ध खालीलपैकी काय होईल. बघा चीफ एक्सपेन्सिव्ह, एक्सपेन्सिव्ह म्हणजे महाग. ऑप्शन क्रमांक सी या ठिकाणी योग्य विरुद्ध अर्थी शब्द राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, चूज द अँटोनिमस ऑफ द वर्ड ह्यूज. बघा ह्यूज म्हणजे एकदम प्रचंड मोठे, तर याचा बघा विरुद्ध अर्थी शब्द खालीलपैकी काय होईल.
बघा ह्यूजचा विद्यार्थी टायनी, ऑप्शन क्रमांक टायनी म्हणजे अत्यंत लहान, ह्यूज म्हणजे सर्वात मोठा, म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, अ पर्सन हू स्टडी द प्लॅनेट्स अँड स्टार. बघा असा कोणी बघा व्यक्ती असतो तो बघा या ठिकाणी ग्रह आणि ताऱ्यांचा अभ्यास करत असतो. तर ॲस्ट्रोनॉमर, ऑप्शन क्रमांक सी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, अ पर्सन हू ट्रॅव्हल्स ऑन फूट. बघा असा कोणी बघा व्यक्ती असतो तो या ठिकाणी पायाने चालणारा व्यक्ती आहे, पायाने चालणारा व्यक्ती. तर पेडिस्ट्रियन म्हणजे पादचारी, ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, वन हू इज द अगेन्स्ट द रिलिजन. बघा असा बघा कोणी असतो तो या ठिकाणी धर्माच्या विरुद्ध असतो. वन हू इज अगेन्स्ट द रिलिजन. तर हेरेटिक, ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, द मिनिंग ऑफ द इडियम. बघा या ठिकाणी मन आहेत बघा पीस ऑफ केक. बघा याचा योग्य अर्थ बघा खालीलपैकी काय होईल, पीस ऑफ केक. बघा समथिंग दॅट इज अ व्हेरी इझी टू डू. बघा असं बघा खालीलपैकी काय आहे जो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, मिनिंग ऑफ द इडियम्स वन्स इन अ ब्लू मून. बघा अशा प्रकारच्या ठिकाणी बघा एक मन आहे वन्स इन अ ब्लू मून. याचं उत्तर विद्यार्थी मित्रांनो काय राहील बघा. बघा ऑप्शन क्रमांक तर रेअरली, ऑप्शन क्रमांक बी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, द मिनिंग ऑफ द फ्रेज अंडर द वेदर. अंडर द वेदरचा बघायचा अर्थ काय होईल, तर अंडर द वेदर बघा सिक, ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, द मिनिंग ऑफ द इडियम्स स्पिल द बीन्स. बघा स्पिल द बीन्स याचं उत्तर काय आहे, द टेल अ सिक्रेट. बघा ऑप्शन क्रमांक बी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा, मिनिंग ऑफ द हीट द बुक्स. बघा हीट द बुक्स याचा अर्थ काय होईल, हीट द बुक्स द रीड सिरियसली. ऑप्शन क्रमांक विद्यार्थी मित्रांनो बी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 20 बघा, व्हॉट डज द वर्ड ऑप्टिमिस्टिक मीन्स. बघा या ठिकाणी बघा ऑप्टिमिस्टिक या ठिकाणी शब्द आहे, योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर बघा सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्व व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील. आणि पहा विद्यार्थी मित्रांनो, बॉम्बे हायकोर्ट बघा लिपिक या पदासाठी बघा लागणारे आपल्याकडे असेच महत्त्वपूर्ण 4000 प्रश्नाचं आपल्याकडे एक महत्त्वपूर्ण PDF आहे. त्यामध्ये बघा आपण सर्व या ठिकाणी विषयाचे महत्त्वपूर्ण प्रश्न टाकले. आता वेळ कमी आहे, जर कोणाला खरंच या ठिकाणी PDF पाहिजे असेल तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 199 फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे. तुम्हाला बघा महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF पाठवले जातील. याचा बघा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे.